आमचे सहकारी विलास बडे न्यूज रूम मधून माझ्या सोबत आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे। विलास, कुणाच्या तरी सांगण्यावरून कारवाई होत असेल आणि राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोग याची दखल घेणार असेल तर हे वाईट आहे, पण सरतेशेवटी आम्ही सामोरे जाऊ आणि अवमान कुठेही आम्ही आयोगाचा केलेला नाही असं सचिन अहिर म्हणतायत। पण या सगळ्या घडामोडींवर आपण काय सांगाल? खरं तर या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होतंय की ठाकरेंची अडचण निश्चितपणे वाढणार आहे आणि जर उद्धव ठाकरेंवर कारवाई झाली तर ठाकरे हे दुसरे ठाकरे असतील ज्यांच्यावर निवडणूक आयोगानं ही कारवाई केलेली असेल। याच्या आधी बाळासाहेबांवर सुद्धा कारवाई झालेली होती आणि त्यानंतर त्यांचा मतदानाचा हक्क जो होता तो काढून घेण्यात आलेला होता। त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी घरगडी हा शब्द प्रयोग केलेला होता। विशेषतः मुंबईमध्ये मतदान सुरू असताना त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावरती अतिशय जहाल शब्दामध्ये टीका केलेली होती आणि त्या सगळ्याच्या प्रकरणाच्या नंतर भाजपनं याची तक्रार जी आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेली होती। केंद्रीय निवडणूक आयोगाने आता राज्य निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे आणि त्यातल्या जे पुरावे आहेत, आता हे सांगीव नाहीये, त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यामुळे त्याचे सगळे पुरावे जे आहेत ते त्यांच्याकडे सादर केले जातील पुणे निवडणूक आयोगाच्या। आणि आता त्याच्याबद्दल कारवाई नेमकी काय होते, कारवाई होणार याचे संकेत मिळालेले आहेत। आता उत्सुकता फक्त एवढीच आहे की कारवाई होणार आहे तर मग काय होणार आहे आणि यातून ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत एवढं नक्की। विलास, आभार, आपण सविस्तर बोललात याविषयी।